शरद पवार काही करू शकतात. मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता 2014ला. म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे कोणी सांगू शकत नाही, पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील. म्हणजे थोडक्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता दिसते. आम्ही एकत्र जात नाहीये. ते कुठं महायुती बरोबर ते येतील का नाही हेच याचा हा प्रश्न आहे. आमची महायुती एकदम घट्ट आहे, मजबूत आहे, फेविकल का जोड आहे. त्यामध्ये कुणी अपक्ष येतील, कुणी आणखीन येतील. कुणी जर बळजबरीच पाठिंबा द्यायला लागलाय तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही, पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात. युतीमध्ये सामील करून घेण्याचा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे. ते तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील. बऱ्यापैकी हिंट देता या संदर्भात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, मार्ग कोणता आहे असं? हो, माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये असं माझं मत असतं का? माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा. भाजपला वाटतं, आता भाजपच्या नेत्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत. अजितदादाच्या काही ठिकाणी बॅनर लागतात, मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत, नमस्कार करत बसलेलो आहोत. अशातला थोडी भाग आहे. आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला, आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आणि त्यात गैर काहीच नाही. संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाट मणिपूरला जातील, मणिपूरला अडाणीने रिसॉर्ट बांधले आहे. मला संजय राऊतला एक सांगायचंय, मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जा. लंडनला जर घेऊन गेले तर तिथलचं आपले असलेले काही जे काही सर्व काय म्हणता येईल तर एन्जॉय करण्यासारखं जे काय ते आम्हाला याच देही याच डोळ्या पाहता येईल. अचानक टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. इलेक्शनच्या सुरुवातीला 66.5 टक्केवारी होती, नंतर 65.11 झाली, नंतर 65.2 झाली आणि शेवटी पुन्हा 66.5 करण्यात आली. तर ही टक्केवारी वाढल्यामुळे संभ्रम आहे. संजय राऊतांनी त्याच्यावर टीका केली की अचानक टक्केवारी वाढ होते, हा काय खेळ आहे, निवडणूक आयोगाने सांगावं. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत. एक तर सर्वात महत्वाचं जनजागृती झालेली आहे. निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेले आहे, आणि नागरिकही आता जागरूक झालेले आहेत. आपल्या एका मतदानानं काय चमत्कार घडू शकतो हे गेल्या लोकसभेच्या वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आपण घरी बसण्यापेक्षा आपला मतदानाचा अधिकार नोंदवावा, तो वापरावा, या पद्धतीने सर्वजण आज रस्त्यावर आलेले आहेत. आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे. आणि हीच जी जळफळाट आहे ही उबाटा गटाच्या नेत्याला होते. परंतु आता जे सरकार गतीने चाललंय त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे. बच्चू म्हणतायत की त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी संपर्क केला. अपक्षाला संपर्क केला जातो. अपक्षाचा जे काही निवडून येणार असतात त्यांच्याशी संपर्क केला जातो. आणि बच्चू कडूला माहिती की दरवेळेला आपण अपक्ष जरी असलो तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आपण पाठिंबा दिलेला आहे. म्हणून ते काही नवीन करतायत आणि आम्ही काही नवीन करतो अशातला काही भाग नाही. हा जो राजकारणाचा खेळ आहे तो बच्चू कडूला त्याचे चांगले अनुभव पण आहे आणि जाणीव पण आहे. जो देगा उसके साथ हम जाएंगे ही त्यांची असलेली भूमिका आहे. मुंबईतील मवियाच्या बैठकीत राऊत आणि पटोलेंना तोंड बंद ठेवा अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. राऊतचं तोंड बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे. संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील, ते कुठेही एक राहणार नाही. याच्यात भीष्माचार्याची भूमिका ज्या शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये. काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना एवढी जाणीव निश्चित झालेली आहे की काही झालं तरी विरोधी पक्ष नेता पद हे त्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणून ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग याच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही संजय राऊत त्यांच्या बोलण्यामुळे, संजय राऊतांच्या वर्तनामुळे सत्ता आमच्या हातात आली. यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का तुमच्यामुळे? संजय राऊतला तर आम्ही थँक्स म्हणतो. संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना, मला वाटतं घर का भेदी लंका ढाय हा जो प्रकार आहे संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे.
स्वतःचा TRP जरूर त्यांचा वाढलाय, परंतु महाविकास आघाडीला त्यांनी फार खड्ड्यात टाकलंय याची सर्वांना जाणीव झालेली आहे. म्हणून आता असे लोक त्यांच्याकडे असणं हे आमच्यासाठी सुद्धा एक चांगला शुभ शकून आहे.